नशायुक्त गोळ्यांचा वापर करून बनवलेल्या दारूमुळे गावात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या संशयावरून महिलांनी उक्कल गावातील सर्व दारू अड्डे उद्ध्वस्त केले असून दारू गुत्ते बंद करून ते चालवणाऱ्यावर कारवाई न केल्यास अंतविधी न करण्याचा निर्णय महिलांनी घेतला होता। याबाबत सविस्तर हकीकत अशी की उक्कलगाव येथील ज्ञानेश्वर मोडे याने काल येथील दारू गुत्त्यावर दारू घेतली, त्यानंतर त्याची प्रकृती खालावली। घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे नातेवाईकांनी वर्गणी करून त्यास स्थानिक डॉक्टरकडे दाखल केले, परंतु त्याचा मृत्यू झाला। हे समजताच महिला नातेवाईक संतप्त झाले। त्यांनी संघटित होऊन गावातील दारू गुत्त्याकडे आपला मोर्चा वळवला। महिलांनी शाळेच्या भिंतीलगत सुरू असलेला दारू गुत्ता तोडला, त्यातील सर्व सामान रस्त्यावर आणून पेटवून दिले। काही वेळातच गावातील महिला बचत तसेच सामाजिक कार्यकर्त्या महिला पुरुष जमा झाले। बेलापूर पोलीस स्टेशनचे हवालदार बाळासाहेब कोळपे उक्कल गावात दाखल झाले। त्यावेळी संतप्त महिलांनी गावातील सर्व दारू गुत्ते तातडीने बंद करण्याची मागणी केली। तसेच कुठे कुठे दारू गुत्ते आहेत याची आमच्या समक्ष पाहणी करून ते बंद करण्याची मागणी केली। त्यावेळी गावातील जेथे जेथे दारू गुत्ते सुरू होते तेथे महिलांनी पोलिसांसमवेत हल्लाबोल केला। अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारूच्या रिकाम्या बाटल्या तसेच बाटल्या पॅकिंग करण्याचे बूथ आढळून आले। महिलांच्या भावनेचा उद्रेक झाला आणि गावठी दारू विक्रेत्यांच्या घरावर मोर्चा नेत त्यांनी गावठी दारूच्या दुकानाची मोडतोड केली। विशेष म्हणजे सर्व दारू गुत्ते हे शासनाचे नियम गुंडाळून पोलिसांच्या आशीर्वादाने शाळेच्या भिंतीलगतच सुरू होते, असा आरोप ग्रामस्थांनी केला। गेल्या काही दिवसात उक्कलगाव व परिसरातील तरुण मुले दारूच्या अधीन जाऊन मयत झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। त्यात मुकेश थोरात, दीपक थोरात, लालू जाधव, दत्तू थोरात, अमजद शेख यांच्यासह आणखी काही जण मयत झालेले आहेत। त्यातीलच ज्ञानेश्वर मोडे हे काल चांगले होते पण दारू पिल्यानंतर मयत झाले, अशा संशयामुळे सर्वच ग्रामस्थ आक्रमक झाले होते। गावच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी विशेष ग्रामसभा घेऊन कायमस्वरूपी अवैध व्यवसाय बंद करण्याचा ठराव करू असे आश्वासन महिलांना दिले। तसेच पोलीस खात्याच्या वतीने उक्कल गावात यापुढे अवैधरित्या दारू विकली जाणार नाही, तसे आढळून आल्यास बेलापूर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन हवालदार कोळपे यांनी केले आहे। 2 दिवसापासून असेच पडेल, नुसतं उलट्या, जेवण नाही, काही नाही, नुसतं उलट्याच होऊ राहिले, नुसतं पाणी उलट्या होऊ राहिले। आज घटना घडली ती आज घटना घडली ती सांगतो। आजची घटना म्हणजे 8:30 वाजता ते वारत्या। हे बघा, परवा दिवशी रात्री दारू पेला, काल दिवसभर ते सावडीमध्ये पडला, त्याच्यानंतर इंजेक्शन, गोळ्या, औषधं त्यांना केलं, सलन 4-5 झाले, तो काय सुधीवर नाही आला। शेवटी 2 उलट्यामध्ये तो माणूस गेला। परिस्थिती ते गणपतीची दारूमुळे त्याला उलट्या होत होत्या। त्यांची परिस्थिती अशी आहे का त्यांना दुधाला पैसे नाहीये, चहाला पैसे नाहीये, आज मौतीला पैसे नाहीये। काय करायचं या माणसाने? मग या गावात आहे ना दारू बंद व्हायला पाहिजे, एवढी बिन लग्नाचे पोरं सुद्धा जाऊन राहिले। काय करायचं मग? कुठली आम्ही त्याच्यामुळे आम्ही चिरकून आहे ना असं केलेलं आहे। कोणची दारू देतो सगळे पोरं असे जेवण जाऊन राहिले। आम्ही मौतीला पैसे नाही, ते मौत तशीच ठेवणार, आता त्या गणपतीला करायला लावायचं, त्यांनी कशाला ती चांगली दारू ठेवत नाही? गोळ्या घालून निशाच्या गोळ्या देतो तो, निशाच्या गोळ्या टाकून औषध देतो तो दारू। दारूसाठी अख्खा निम्म गाव गेला ना। वाट लागून जाईल। शासन स्तरावरून जर याच्या संदर्भात कठोर कारवाई झाली नाही, तुम्ही काय करणार आहात? आम्ही रस्त्यावर उतरून टिकुऱ्याला जाण्याचं काम करू आता। दारू इतक्या दिवसापासून चालू आहे, आजच काय केलं तुम्ही? असं काय झालं? आज केलं तर आमच्या मौत झाली, 4-5 मौती झाल्या, नवीन घरीचे पोरं मरून राहिले। माझं नाव कार्तिक जालिंदर जाधव आहे। माझं वडिलांचं वय पण नव्हतं जायचं, तर माझे वडील या दारूमुळे गेले आणि ही दारू आहे ना गोळ्या टाकून तयार करून राहिली, त्याचमुळे ते वडिलांना नशा जास्त होत होते दारूमुळे। ऐक ना, हातभट्टी दारू किंवा कोणती आपली गोळ्यांचा उल्लेख ही बनवतात ना, सांग ना, दारू बिरू तर इतके वेळेस आमचं तुमच्यापर्यंत आमचा अर्ज पोहोचलो होतं, पण तुम्ही ऍक्शन घेतलं नाही। का बरं घेतलं नाही? मग आम्हाला आता आमचे घरापर्यंत तर आमचे नवरे
पडलेत घरात, आता आजारी पडलेत, 2-2 लेकरं आहेत, लहान लहान मैत झालं इथं एका माणसाचं. आणि उद्या काय कमी जास्त झालं तर आम्ही परत कोणाकडे बघू? अर्ज द्यायला अशा वयातच जर अंड होत असलं तर त्याला काय? कुणाची गेलं ते म्हणजे आम्ही हप्ते भरतो, हप्ते भरल्यावर आम्ही काय करावं मग? कोणाला हप्ते देतात आणि नेमकी पोलिसांना हप्ते देते ते कोणाला देतात? तुमच्याच लोकांना, तुमचेच ते हे ना लोक. बरं आणि तुमचं म्हणणं काय, तुमची मागणी काय? दारूबंदी करायची, या गावात दारूच काय चालू करायचं? दारू पितात, मला आहे ना झोप येऊ देते नाही, पैसे देते नाही, काही नाही, मी लंगडी पांगळी सर, तर दारू बंद व्हावं. पोरं मारतात दारू. नेवासा भाटा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर. मोजे उक्कलगाव येथील गावातील दारूबंदीबाबत रिपोर्ट सरपंच ग्राम विकास अधिकारी ग्रामपंचायत उक्कलगाव. मोजे उक्कलगाव लोकसंख्या सन 2011 नुसार 6020 इतकी आहे. ग्रामपंचायत